नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून संभ्रम निर्माण झालेला असतानाच एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदावरील दावा हा सोडलेला आहे. दरम्यान या काळामध्ये त्यांचं आणि मोदींचं पण संभाषण झालं. तर नेमकं काय संभाषण झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिंदे नरेंद्र मोदींना म्हणाले, सरकार बनवताना निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. 2.5 वर्ष तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम ठरतो तसं आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेची अडचण आहे असं मनात आणू नका. मी अमित शहा यांनाही फोन करून भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर या पद्धतीचं जे संभाषण होतं ते झालं. आज जी पत्रकार परिषद होती त्यामध्ये बरेचसे मुद्दे एकनाथ शिंदे आणि मांडले. ते म्हणाले की त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री न समजता सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं, त्यामुळे त्यांना कोणताही अडथळा येत नव्हता. सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. ते म्हणाले की मी शेतकरी सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. कशा प्रकारे ते काटकसर करायचे ते त्यांनी पाहिलं होतं. त्याच वेळेस त्यांना संधी मिळाल्यानंतर असे लोक लाडकी बहीण, ज्येष्ठ, शेतकरी अशा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी त्यांना त्या वेदना समजत होत्या. महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी सर्वांसाठी काम केलं असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही राज्य पहिल्या क्रमांकावर नेलं याचं समाधान आहे. या निवडणुकीमध्ये जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ जे काम केलं ते निर्णय घेतले, सकारात्मकता दाखवली त्याचं फळ आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी त्यांची ओळख निर्माण झाली असे एकनाथ शिंदे म्हणाले. सर्व बहिणींनी लक्षात ठेवलं ही नवी ओळख त्यांना सर्वात मोठी वाटते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. काय वाटतं एकनाथ शिंदेच्या या निर्णयाबद्दल नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आपल्याला काय वाटते, महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार ते पण कमेंट करून सांगा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.